गाइस, तुमची सुद्धा बॉडी बनवायची का? तर तुम्ही सुद्धा बॉडी बनवू शकता आणि फिटनेसच्या दुनियेमध्ये तुमचं सुद्धा नाव होऊ शकतं. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आउटडोअर आणि इनडोअर वर्कआउट काय केला पाहिजे. म्हणजे इनडोअर म्हणजे तुम्ही बघू शकता या जिम मध्ये आपण काय वर्कआउट करायला पाहिजे आणि कसा वर्कआउट केल्यानंतर कशी बॉडी बनते तुम्ही बघू शकता पुढील व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी मिळण्यासारखं आहे. नक्की व्हिडिओ बघत राहा, स्किप नका करू आणि तुमच्या मित्राला सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, तर तुम्ही बघता VS फिटनेस चॅनल आणि आज आपला आहे 90 डेजचा. आज आहे 12वा दिवस. तर तुम्ही बघताय की आज आपण आपल्या गावी आलोय, म्हणजे आपली होम जिम, ज्या ठिकाणी आपली पहिल्यांदा आपण बॉडीच्या मार्गाला लागलो बॉडी बनवायच्या. आणि इथं गेल्यानंतर आपली बॉडी बनली आणि आपण इथूनच वरी आलोय. आपलं नाव जे काय झालंय ते याच जिममधून झाले. तर तुम्ही बघू शकता हे आपली जिम आहे आणि या ठिकाणी आपण आज 12 दिवसाचा वर्कआउट पूर्ण करणार आहोत. जिममध्ये काय काय एक्सरसाइज करायच्या ती पण तुम्हाला सांगेन. आणि हो, आजचा दिवस जरा वेगळा आहे आणि आपल्याला काहीतरी आज वेगळं शिकायला भेटेल. जिमच्या मुलांसाठी सुद्धा एक मोटिवेशन भेटेल की त्यांनी जिममध्ये वर्कआउट काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे आणि कसं करतात, कोणतं किती कसं, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. तर बघत राहा, पुढं आपण वर्कआउटमध्ये भेटू. आणि बघू शकता हे कंडिशन फॉर्मच्या अगोदर आहे, वर्कआउट करण्याच्या अगोदर ही आपली कंडिशन बॉडीची. तर नक्की आपण व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला मी काही चांगल्या गोष्टी शिकवेन, सांगण्याचा प्रयत्न करेन, जे की माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि मी बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया. 15 मिनिटाची कार्डिओ. 15 मिनिटाची कार्डिओ म्हणलं तर आपली बॉडी पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन वगैरे सगळं. हॅलो गाईज, तर बघू शकता 15 मिनटं नॉन स्टॉप क्रॉसफिट घेतलेली आहे. हे वाली मशीन 15 तास 15 मिनिट. तुम्ही बघू शकता हे आपला घाम, मेहनत करावंच लागणार. त्या केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाही. काळ्या दगडावरची रेग आहे, मेहनतीला फळ नक्की भेटणार आणि भेटणारच भेटणार. तर गाईज, आज आपण केलेलो 15 मिनटं रनिंगमध्ये. तर आपण इंडोरमध्ये असल्यामुळं क्रॉसफिटच्या सहाय्यानं 15 मिनटं क्रॉसफिट केलेली आहे. त्याचनुसार आपण करावं 1000 रॅपिटेशन दुरीचे. तर गाईज बघूया आपण किती करू शकतो 1000 रॅपिटेशन किंवा काय. तुम्ही बघू शकता हे रोप आहे, या रोपवरती काउंटिंगसुद्धा होतं. त्यासाठी आपल्याला जास्त काउंट करायला फायदा होईल. ते बघू शकता.